नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात फॉर्च्युनर गाडी उलटलेली आहे। साई भक्तांवर काळाचा घाला बसलेला आहे। 3 ठार झाले तर 4 जण जखमी झाले। सुरतवरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनाला जात असताना ही दुर्घटना घडली। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एरंडगाव रायते शिवारामध्ये चालकाचं फॉर्च्युनर गाडीवर नियंत्रण सुटलं आणि गाडीनं 2 वेळेस गाडी उलटली आणि गाडीतील 2 जण ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले असून 5 जखमींवर नाशिक इथं उपचाराला नेत असताना त्यातल्या आणखी एकाचा मृत्यू झाला। बाकीच्या 4 नाशिक इथं रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून अधिकचा तपास पोलिसांकडून केला जातो। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी किरण ताजने। किरण, विक्रांत, खरं तर गुजरातहून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना साई भक्तांवर काळाने घाला घातलाय। यामध्ये येवला तालुक्यातील जे नाशिकहून येवलाकडे जाणारा जो रस्ता आहे त्यावर हा अपघात झालाय। फॉर्च्युनर कार जो चालवणारा चालक होता त्याचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि यामध्ये जागेवरच 2 जण ठार झालेले होते तर उर्वरित जे 5 जण होते त्यांना नाशिक येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्यातल्या एकाचाही मृत्यू झालेला आहे। 4 जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले जाणार आहेत। तर एकूणच जर बघितलं तर गंभीर अशा स्वरूपाचा तो संपूर्ण रस्ता आहे, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी कामं देखील केली जात आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पहाटेच्या वेळेला हा प्रवास सुरू असताना चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडलेला आहे। त्यामध्ये दुर्दैवाने 3 मृत्यू झालाय। उर्वरित जणांवर उपचार हे नाशिक येथे केले जात आहेत। विक्रांत, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।